शितूत मिसळमध्ये फीडिंग रूम चालू झालेले आहे। तर ही अनाउन्समेंट करण्यासाठी फक्त मी समोर आलेलो आहे, कारण हा कसा महिलांचा विषय असल्यामुळे मी त्याच्याबद्दल जास्त बोलणं बरोबर नाही। त्यामुळे मी 3 मुलींना आमंत्रित केले, त्या रेकॉर्ड करतील, त्याच्यानंतर ते रेकॉर्डिंग माझ्याकडे आल्यानंतर मी पोस्ट करेन। तर फीडिंग रूम ची मागणी बरेच दिवस येत होती। अनाउन्समेंट मी फक्त एवढीच करायला आलो आहे की तुम्हाला फीडिंग रूम पूर्णपणे मोफत आहे। तिथे कोणकोणत्या सोयी आहेत त्या मुली तुम्हाला सांगतीलच, मी तो व्हिडिओ आपण पोस्ट करणार आहोत। तर आणि ही पूर्णपणे सेवा फ्री आहे। इथे मिसळ खायला आल्यानंतर बऱ्याच महिलांनी मला सांगितलं होतं की इथे, कारण कसं गर्दी असताना ते दूध पाजण्यावर ते जरा ते प्रायव्हसी तिथे मिळत नव्हती, त्याच्यामुळे मग आम्ही तिथे आत्ता हॉटेलचा भाग आहे, त्या हॉटेलच्या थोड्याशा अर्ध्या भागामध्ये आम्ही फीडिंग रूम बांधलेली आहे। फक्त एक तुम्हाला हात जोडून विनंती करतोय की आत्ता मला थोडंसं सांभाळून घ्या सर्व महिलांनी, कारण आत्ता जागा कमी असल्या कारणामुळे मी जास्त मोठी रूम बांधली नाही। एका वेळेला 3 ते 4 महिला तिथे बसू शकतील आतमध्ये, किंवा 5 महिला पण बसू शकतील। परवा 4 महिला बसल्या होत्या। तर विषय असा आहे की आपली 1 तारखेपासून फीडिंग रूम चालू होते आहे। आणि दुसरा मुद्दा असा आहे की आपण साधारण पुढच्या 2 वर्षामध्ये, मी मागाच्या व्हिडिओमध्ये बोललो त्याप्रमाणे, आमचं निवळी जयगड हायवेमध्ये आमचं ही नवीन आत्ताचं जे हॉटेल आहे, साधं बांधलेलं घर, आणि आमचं दुकान जे 70 वर्ष जुनं आहे, ही सगळी जागा बाधित होते। त्याच्यामुळे आम्ही आता पाठीमागच्या भागात ते शिफ्ट करणार आहोत। पण अजून हायवेचं कन्फर्म कळलं नाही आहे, कुठल्या मार्गे हायवे जाणार आहे। हायवे होतं एवढं नक्की, 4 लेनचं काम चालू होणार एवढं नक्की आहे, कन्फर्म बातमी आहे। तर बायपास गेला तर हे आमचं वाचेल, जर नाही गेला तर बायपास केला तर आमचं वाचेल। आणि इकडनं गेला तर मग आम्ही व्यवस्थित नवीन बिल्डिंग टकाटक बांधू। तर तिथे एक स्पेशल विभाग आम्ही बांधतोय, ते कक्ष बांधणार आहोत महिलांना, बाळ आणि महिलासाठी। तर तिथे फीडिंग रूम आम्ही व्यवस्थित बांधू। तुम्हाला अजून तिथे ॲडव्हान्स सुविधा काय पाहिजे ते आम्ही देऊ शकतो। तर हे सांगण्यासाठी मी समोर आलो होतो। त्यामुळे तुम्ही कोणीही असाल आणि पूर्णपणे मोफत सेवा आहे। तुम्ही जरी व्हॉट्सअपवर असाल, तुम्ही इकडनं जरी प्रवास करत असाल आणि असं वाटतं की प्रायव्हसी कुठे मिळत नाही, का तुम्ही 2 व्हीलरवरून, बरेच जण जातात 2 व्हीलरवरून, बऱ्याच महिला बाळाला घेऊन जातात, तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही माझ्या हॉटेलच्या इथे थांबू शकता। फक्त आल्यानंतर आमच्या इथे ज्या महिला आहेत, 2 मुली आहेत आमच्या इथे काम करतात, तर त्यांना फक्त भेटा तुम्ही आणि सांगायचं की आम्हाला असं असं बाळाला दूध पाजायचं आहे, तर आम्हाला तिथे रूम हे करा। रूम माझ्या एरियाच्या आसपासच आहे। फक्त रिक्वेस्ट एवढीच आहे की बऱ्याच जणांचा गैरसमज होईल, अरे काय एवढं हॉटेल फेमस आहे आणि छोटीशी रूम का बांधली। तर आम्ही आत्ता तात्पुरती केलेली आहे। एकदा हायवेचं काम झालं किंवा एकदा कन्फर्म कळलं की आम्ही व्यवस्थित हॉटेल नवीन बांधणार आहोत, वाटलं तर आम्ही AC पण रूम बांधायचा विचार चालू आहे, AC रेस्टॉरंट आणि बाळासाठी पण AC। तर आता कसं जमतं ते बघू, तसा निर्णय होईल त्याप्रमाणे। तर आपली छोटीशी गरिबाची जी फीडिंग रूम आपण बांधलेली आहे माझी, तर तुम्ही मला सहकार्य करा। आणि थोडीशी सोय म्हणून आत्ता आम्ही केलेली, कारण बरेच वर्ष गेले 3 वर्ष मागणी येते, पण काय हायवेचं काम चालू होते अशी बातमी असल्यामुळे आम्हाला आयडिया नव्हती, पण ते अजून चालू व्हायचं आहे। तर आम्हाला सहकार्य करा तुम्ही। तर 94 21 14 38 90 हा आमचा नंबर आहे। ह्याच्यावर व्हॉट्सॲप मेसेज टाका तुम्हाला कुठली सोय हवी असेल तर, बाळासाठी वगैरे काय, आणि तुम्हाला ती फीडिंग रूम पूर्णपणे उपलब्ध असेल। तर धन्यवाद, आभारी आहे, सहकार्य करा, धन्यवाद।